हे वरकडे बरं हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. झालं काय? हरे राम चालू केलं काय? पुंडलिक वरद्यार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, राष्ट्र संत सद्गुरु श्रीपाद बाबा की जय, सच्चिदानंद रामदास बाबा की जय, सभा संतन की जय. आज आषाढी एकादशी. आज मोठ्या भाग्यानं या घरात म्हणजे शारदाबाईनं ठरवलं फराळचं. कोण दिलं? बाळूभाऊनं दिलं आणि विलास भाऊनं मान्यता दिली घरात बसायची. अशा प्रकारे तिघांचं संगनमत झाल्यामुळे आपण या ठिकाणी सर्वजण बसलो. तर आज आषाढी एकादशी हजारो लाखो लोक त्या पंढरपुरामध्ये जमतात. बरोबर आहे का? कारण त्यांचा भाव विठ्ठलावर आहे. पण आमच्या संतांनी, साधू संतांनी सांगितलेलं आहे की बा देव हा बाहेर नाही. एकाही संतांना सांगितलं नाही की देव बाहेर आहे. देव हा तुमच्या आतमध्ये आहे. त्याला पहा, म्हणजेच आपोआपच पंढरपूरची वारी तुमची सार्थक होईल. परंतु अज्ञान आहे, कळत नाही, नाही काय. आणि मनुष्याचा भाव पंढरपुरात आहे विठुरायावर, आणि म्हणून ते बिचारे साहेब एवढे लोक दर्शनाकरता कुठे जातात? पंढरपूरला. काही हरकत नाही, तो एक चांगला प्रकार आहे.
लाखो लोक तिथं जातात, म्हणजे तिथं तिथं भगवंताचं वास्तव्य आहेच. आणि म्हणून कोणत्याच प्रकारचं कृत्य वाईट त्या ठिकाणी होत नाही. कोणी मेलं का आतापर्यंत? अरे यावर्षी म्हणजे आता काय लाखानं लोक तिथं आहे, उभं राहायला जात नाही, परंतु अजूनही भगवंताचं लक्ष, विठ्ठलाचं लक्ष प्रत्येक वारकऱ्यावर आहे. आणि त्या पंढरपूरच्या विठ्ठलाची आठवण म्हणून आषाढी एकादशीच्या निमित्तानं शारदाबाईच्या घरी आपण बसलो. काय हरकत नाही, इथं विठ्ठल आहेत. तर आज मुकुंदराज यांचा जो विवेक सिंधू आहे ग्रंथ, जसं ज्ञानेश्वरी आहे तसंच विवेक सिंधू हा सुद्धा एक ग्रंथ आहे मुकुंदराजाचा. त्याच्यातलं काही वर्णन आपण या ठिकाणी आता करणार आहोत. पहिली गोष्ट आहे स्वानुभव दृढीकरण. स्वानुभव दृढीकरण, तुम्हाला जो अनुभव आला तो तुमच्या हृदयामध्ये पक्का बसवा. अरे तुम्हाला अनुभव आल्यानंतर तुम्ही भंटलसारखे इकडे तिकडे फिरता, मूर्ख आहात तुम्ही, मूर्ख. स्वानुभव कशाला म्हणतात? स्वतःचा अनुभव. दुसऱ्याच्या अकलेनं खाऊ नका, दुसऱ्याच्या अकलेनं चालू नका. स्वतःची अक्कल भगवंतानं तुम्हाला दिली, तुमच्या अकलेनं चाला की नाही हेच सत्य आहे. मी आत्मा आहे याचा अनुभव तुम्हाला नाम दिल्यानंतर प्रत्येकाला आलेला आहे. मग मी आत्मा आहे तुम्हाला अनुभव आला, बरोबर आहे. बाकीची भटकायची इकडे तिकडे काही आवश्यकता नाही ना. मग तुम्ही भटकता का? लाज वाटायला पाहिजे. सोडून द्या, येऊ नका, काही घेणं नाही. अरे तुम्हाला एवढा अनुभव आला तरीसुद्धा तुमचं मन स्थिर नाही, म्हणजे तुम्ही तिथपर्यंत पोचल्यानंतर पुन्हा ब्रह्मस्वरूपापर्यंत पोचल्यानंतर तुम्ही पुन्हा उलटे होता, जीव रूपात येतात आणि दुःखात पडता, 184 अडकता. म्हणून या गोष्टीचा विचार करा साधकानं. आम्हाला जो मार्ग मिळाला आहे हा सत्य आहे आणि गुरु परंपरेनुसार चालत आलेला आहे. भगवान शिवापासूनचे आपली परंपरा आहे आणि ती आपल्यापर्यंत पोचली, हे म्हणून आपण सर्वजण भाग्यवान आहोत. म्हणून तुम्हाला गुरु परंपरेनं जो अनुभव आला हा अनुभव दृढ करा, पक्का करा. भटकू नका इकडे तिकडे, नाही तर तुम्ही वाया जाल. वाया गेले म्हणजे पुन्हा 184 अडकाल. लक्षात घ्या. हाय गई कराय, मी जे बोलतो बोल नका. बोलायचं रे, बिलकुल बोलायचं नाही. आपल्या ह्याच्यात पटत नाही, चालले जा. जो तुम्हाला अनुभव आला हा अनुभव तुम्ही तुमच्या अंदर ठेवा आणि त्याचं सुख, त्याचा आनंद घ्या. म्हणून इथं म्हटलेलं आहे, आपलं हेडिंग आहे स्वानुभव दृढीकरण. नंतर आत्मानुभूतीची जणू सखे असलेली तुर्या. या अरे आत्मानुभव केव्हा येतो? जेव्हा तुम्हाला तुर्या अवस्था प्राप्त होते तेव्हा आत्मानुभव येतो. जागृती, स्वप्नी आणि सुसुप्ती ह्या तीनही ज्या आहेत अवस्था, ह्या मायेच्या अवस्था आहे. ह्या तुम्हाला जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकवणाऱ्या आहे. परंतु याच्या पुढची जी अवस्था आहे ही आहे तुर्यावस्था. ज्या वेळेत तुम्हाला नाम मिळते, ज्यावेळी तुमच्या ठिकाणी अष्टसात्विक भाव निर्माण होता, त्यावेळी तुम्ही तुर्यावस्थेमध्ये असता. कारण ही आत्म्याची सखी आहे. सखी म्हणजे मैत्रीण, माहीत आहे ना? हां, कोण? तुर्यावस्था. तिच्याला प्राप्त झाली. म्हणजे जागृती, स्वप्नी आणि सुसुप्ती ह्या तीनही अवस्था, बरोबर आहे, या तीनही अवस्थेचा साक्षी आत्मा आहे. जोपर्यंत त्या आत्म्याची अनुभूती येत नाही तोपर्यंत तुमच्या जीवाचा उद्धार होणार नाही. आणि म्हणून या तीनही अवस्थाचे जे साक्षीत्व आहे ते साक्षीत्व करणाऱ्या कुटस्थ चैतन्याला, तुमच्या आतमध्ये जे कुटस्थ चैतन्य आहे की ज्या चैतन्यामुळे तुम्ही घरून इथपर्यंत आले, कानानं ऐकून राहिले, डोळ्यानं, भोकऱ्या डोळ्यानं माझ्याकडे पाहून राहिले, बरोबर आहे. हां, तुमच्यामध्ये जे कुटस्थ चैतन्य आहे, बरोबर आहे, त्या चैतन्यालाच तुर्या म्हटलेलं आहे. आणि तिचा अनुभव तुम्हाला आलेला
आहे का नाही आहे? तुमच्या ठिकाणी तुम्हाला जी अवस्था होते त्या अवस्थेमध्ये भगवंतानं सांगितलं आहे, स्वामी रामकृष्ण परमहंसानं सांगितलं आहे की माझ्याकरता एक थेंब जरी गळला डोळ्यातून माझ्या भक्ताचा, तरी मी त्या जीवाचा काय करेल? उद्धार करेल. अरे आत्मानुभूतीची ओळख भगवंताकरता रडणं. जो भगवंताकरता रडतच नाही, काही फायदा नाही. मग त्या आत्मस्थितीरूप सापेक्ष अवस्थेला तुर्या म्हटलेलं आहे. आत्मस्थितीरूप सापेक्ष अवस्थेला तुर्या म्हटलेलं आहे. आणि या तुर्याच्या पुढची उन्मनी अवस्था. येथे तुर्याला तुर्यरूप आत्म्याची सखी आहे. हे कौतुकानं म्हटलं. आत्म्याची सखी म्हणजे आत्म्याची मैत्रीण तुर्या. मोठ्या कौतुकानं म्हटलं, मोठ्या आनंदानं म्हटलं. बरोबर आहे. साधकाच्या जीवाचा आत्म्याशी योग झाल्याने, पहिले आम्ही नाम घ्यायच्या अगोदर कोण होतो? साधक होतो. आपलं जीव होतं, नाही काय? जीव होते का नाही? मग या जीवाचा आत्म्याशी ज्या वेळेस योग होईल त्यावेळेस त्याला योगीराज म्हटलेलं आहे. जीवाचा आत्म्याशी योग जुळाला, जीव हा शिवस्वरूप झाला, आत्मस्वरूप झाला, म्हणजे तो झाला योगीराज. तुम्ही कोण आहे सर्व? बोला. हा? आणि मग दुसरी योग करायकरता कशाला तरफडता इकडे तिकडे? अरे कठीण काम आहे. हां, काही जरूरत आहे काय? हां, आणि हा योग झाल्यानंतर त्याला लगेच देवभान प्राप्त होते. नाम घेतला, नामामध्ये अवस्था झाली, त्याला देहाचं भान राहत नाही. बरोबर आहे. आणि मग काही वेळानं तो आपोआपच काय करतो? भानावर येतो. काही भानावर येतात, काही डोक्यावर थाप मारावं लागते, काही कानात बोलावं लागते. त्यावेळेस तो काय होतो? देव. कारण तो त्या तुर्यावस्थेमध्ये, आत्मानुभूतीमध्ये, आत्म्याच्या आनंदामध्ये तो आनंद तो लुटत असतो. आणि त्याचं त्या समाधीतून उत्थान होते म्हणजे तो देहभानावर येतो. डोळे पूर्णपणे उघडले, अशीच अवस्था साधकाची झालेली आहे. आणि म्हणून त्या साधकानं डोळे पूर्णपणे उघडले आणि अंतःकरण जागी झालं. डोळे उघडल्यानंतर तो देहभानावर आला आणि ज्ञानेंद्रियांना त्याच्या विषयाचे भान होऊ लागले. पण त्याला आलेल्या आत्मानुभूतीमुळे विषयाचं भान तर झालं, नाही काय? पण त्याला जी आत्मानुभूती प्राप्त झाली, आत्म्याचा त्याला जो अनुभव आला, त्या आत्म्याला जरासा सुद्धा धक्का लागत नाही. विषय येतो त्याचा, झाला नारायण आणि अंगी ब्रह्मरस. अरे एकदा ब्रह्मरस आतमध्ये त्याचा अनुभव आला, हां, की विषय तुमच्या ठिकाणी असलेला विषयच हा नारायण रूप होते, भगवत स्वरूप होतो. बरोबर आहे. इंद्रियाची हालचाल सुरू झाली, अवस्था झाली, इंद्रियाची देहभानावर आला आणि काय इंद्रियाची हालचाल सुरू झाली. पण वासनेचे बळ नाहीसे झाल्याने इंद्रियाची विषयाकडील अनावर ओढ थांबली. इंद्रियाची जी ओढ असते हे काय होऊन जाते? काय होते? त्या आनंदामध्ये धीरे धीरे कमी होते. आणि मग त्याला उलट आत्मानंदाची चटक लागते. मग अशी आत्मानंदाची चटक लागणं महत्त्वाचं आहे. मग ते चटक लागल्यानंतर ते कमी करायची का वाढवायची? बरोबर ना? खुशीमान बोंबलता सुका घडी वाढो लागे, कंठी प्रेम दाटे नैनी निरलोटे हृदयी प्रगटे रामरूप. आहेत बोलायची गोष्टी आहे काय? अरे अनुभवाचा विषय हा. मग ते सुख, तो आनंद उपभोगायला पाहिजे, त्याला बाजूला सारायला पाहिजे. तो आनंद त्याला त्याची चटक लागायला पाहिजे. आणि पुन्हा एकदा त्यानं त्याच्यामध्ये बुडी लागली की तो काय करतो? त्या सुखाचा अनुभव घेतो, त्या आनंदाचा अनुभव होतो. आणि मग त्याला असं वाटते, बाबा रे आता हा आनंद असाच राहिला पाहिजे. पण असाच जर आनंद राहिला तर जग नावं बोटं ठेवतील, म्हणतील भूत लागलो, त्या बुवाजवळ काहीतरी आहे, नाही काय म्हणतील का नाही लोक? मग त्याच्याकरता तो आनंद काय करायचा? थोपवून त्याला काय करायचं? शांत करायचं आहे.
आणि त्यालाच आम्ही काय म्हणतो, प्रबोध. तुमचा सर्वांचा प्रबोध झालेला आहे. काही जो 4-5 जण आहे तो ते आनंद उपभोगून राहिले. ज्याप्रमाणे कामाने दमलेला बैर, बरोबर आहे, कामानं दिवसभर नागर ओढला कोणं, बैलानं, आणि त्याला गोठ्यात बांधलं, आणि तुम्ही त्याला किती उठवण्याचा प्रयत्न केला, आरून टोचलं तरी तो उठत नाही. आपलं अंग काय करतो, तो चोरून घेतो, नाही काय. अगदी त्याचप्रमाणे आध्यात्मिकादी विविध तापाने भागलेली ती इंद्रिय प्रारब्धाने विषयाकडे प्रवृत्त करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ती शांत राहतात, नाही काय. ती प्रवृत्त होत नाही, कारण त्यानं तो ब्रह्मरस चाकलेला असतो, तो आनंदाचा अनुभव त्यानं घेतलेला असतो. वेगळा वेळ त्या आत्मसुखाच्या अनुभवात गेल्यानंतर म्हणजे त्याला अवस्था झाली, त्या सुखाचा त्यानं आनंद घेतला, आणि त्या शिष्याला काय आली, जाग आली. म्हणजे ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय कार्यक्षम झाली. जाग आल्यानंतर आपले ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय काय होतात, जागी होऊन जातात. म्हणजे आपण कशावर येतो, देहभानावर येतो. आणि त्या सुखातून अजून पूर्ण बाहेर न आल्याने, आहे का नाही, पहा ना, अरे अनुभवाचा विषय हा. तुम्हाला नाम मिळालं, तुम्हाला पहिलीच अवस्था झाली. अवस्था झाल्यानंतर तुम्ही देहभानावर नसता, पण तुम्हाला तुमच्या डोक्यावर हात ठेवल्यानंतर, तुम्हाला थापटी दिल्यानंतर तुम्ही धीरे धीरे काय होतात, देहभानावर येतात. पण एकदम देहभानावर येता काय, अळखळत अळखळत अळखळत. उघड रे, डोळे उघड रे, ऐ बस, डोळे उघड, ऐ बस, डोळे उघड. अळखळत तो काय होतो, जागे होतो. कधी पाया लागत नाही गुरुच्या. मला नाम घ्यायचं, घे बाबा. नाम दिल्यानंतर आपोआपच त्याचं डोकं माऊलीच्या चरणावर, आपोआप त्याला पाया लागणं पडतं काय, म्हणावं लागतं काय. मग डोळे उघडतो, डोळे उघडल्यानंतर मग पाया लागतो. अनुभव का बिना अनुभव आहे ना, अनुभवाच्या गोष्टी. मग एवढा जर अनुभव आला तर तुम्ही त्याला काय झिटकारता का, फिरता इकडे तिकडे. त्याच आनंदाच्या भरात तो आसनावरून उठतो, कोण, तो साधक, आणि त्याने श्री गुरूंना प्रदक्षिणा घातली. आसनावरून उठला, देवभानावर आला आणि गुरुला प्रदक्षिणा घातली. म्हणजे गुरुभोवती तो फिरला आणि वारंवार तो त्याच्या चरणावर मस्तक ठेवू लागला. अनुभवाचा विषय आहे. अवस्था झाल्यानंतर, पहिलीच अवस्था झाल्यानंतर आपण काय करतो, साधक काय करतात, आपोआप त्याला म्हणणं पडतं का पायाला, तो आत्मानंद असतो, आपोआपच ते पाया लागतात. म्हणणं नाही पडत, बाबा रे पाया लाग. पहिले तशीच येतात, पाया लागत नाही, असे येतात, आहे का नाही. आणि मग अवस्था झाली की असे होतात, आहे का नाही. मग चरणावर ते मस्तक आपोआपच काय होतात, तो ठेवू लागतो. मग कृतज्ञतेच्या प्रेमाने भरून आले. आणि त्याला काय झालं, अवस्था झाल्यानंतर, आता अवस्थेचं वर्णन आहे बरं. काय म्हटलेलं आहे, स्वानुभव दृढीकरण, स्वतःचा अनुभव पक्का करणे, तिच्यावर हे चालू आहे. मग तुम्ही तिच्यामधून गेले का नाही, सर्वजण गेले ना. मग कृतज्ञतेच्या प्रेमाने भरून आले आणि त्याने दोन्ही हात जोडले आणि त्याच अवस्थेमध्ये तो आत्मानुभव संपन्न शिष्य कोसबस बोलू लागला. कारण त्याच्याकडून तर बोलल्या जात नव्हतं. कसं तरी त्यानं त्याच्या तोंडातून शब्द काढले, अळखळत. काय म्हटलं, हे गुरुदेवा, आत्मरूप नाथाला विसरल्याने अनाथ झालेल्यांचा तू आधार आहे. माझा जो नाथ आहे हा आत्मा आहे आणि तो मी आत्मस्वरूप झालो, तोच माझा खरा नाथ आहे. कारण तुमच्या आतमध्ये जे आत्मतत्व आहे हेच परमात्मतत्व आहे, बरोबर आहे. यालाच ईश्वर म्हटलं, याला परमात्मा म्हटलेला आहे, बरोबर आहे. यालाच भगवंत म्हटलेला आहे. मग आत्मरूपनाथाने विसरल्यामुळे माझा जे आतमध्ये जो आत्मरूपनाथ आहे, या नाथाला मी विसरलो आणि अनाथ झालो. मला कोणीच मायबाप राहिलं नाही. पण तू मला आधार दिला. तुझा जय जयकार असो. कोणाचा जय जयकार केला,
कोणाचा जय जयकार केला? सद्गुरूचा जय जयकार केला. अविद्येत खितपत पडल्यासाठी. आतापर्यंत मी अविद्येत खितपत पडलो होतो. म्हणजे माझ्या ठिकाणी अविद्या होती, माझ्या ठिकाणी अज्ञान होतं. त्याच्यामुळे मी मला ओळखू शकत नव्हतो. परंतु गुरुकृपेने मला आत्मानुभव आला आणि मला ओळखायला लागलो की मी आत्मा आहे आणि तू करुणेचा सागर आहे. तुझा जय जयकार असो. तू सिद्धीचाही सिद्धी आहे, म्हणजे तू सिद्धीचा सुद्धा सिद्ध आहे. योग्याचाही तू योगी आहे. सांगा केवढं मोठे शब्द आहे. सिद्धीचा सिद्धी म्हणजे पहा, योगाचा योगी. केवढी मोठी पदवी दिली सद्गुरूला. तुम्ही ज्ञानेश्वरीतला 13वा अध्याय पहा. प्रत्येक अध्यायामध्ये ज्ञानेश्वर माऊलीनं महत्त्व कोणाला दिलं? भागवतात महत्त्व कोणाला दिलं? आमच्या एकनाथ महाराजांनी जनार्दन स्वामीला. आणि आम्ही इकडून रस्त्यानं गुरु चाललं की सत्य परिस्थिती आहे, लक्षात घ्या. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. हां, कारण माया ही अनादी असल्याने, माया ही अनादी आहे. अनादी म्हणजे पहिल्यापासून माया जशी आहे तशी. मायेनं कोणाला सोडलं नाही. जसं भगवंत कसा आहे? अनादी आहे. पहिली होता, आताही आहे आणि पुढेही तसाच राहील. कोण? परमात्मा. अगदी त्याच पद्धतीची माया आहे. आणि त्या मायेनं काय केलं? ती माया कशी आहे? अनादी आहे. आणि मी जीवरूप आहे. माया अनादी. ऐकून घ्या, भाषा समजते ना. माया ही अनादी आहे. अनादी काळापासून माया जशीच्या तशीच आहे. आणि मी जीवरूपानं अनादी काळापासून काय झालं? मायेमध्ये अडकलेला आहे. अनादी. जसं माया अनादी आहे तसं मी सुद्धा जीव आहे. आणि जीव असल्यामुळे मी अनादी काळापासून त्या मायेमध्ये अडकलेलो आहे. कारण मला माझ्या आत्मस्वरूपाची ओळख नव्हती आतापर्यंत. आणि माझे आत्मस्वरूप तेव्हापासून जरूर हरवून गेले. नाही काय? जीवरूप मी. मायेमुळे मी कोण झालो? जीव झालो. आणि काय झालं? लक्ष 84मध्ये अडकलो, सुखदुःखामध्ये अडकलो. नाही काय? मग जीवरूप मी पासून आत्मरूप मी लपून बसला होता. मी तर पहिले जीवरूप होतो. हां, पण माझा आत्मरूप कुठे गेला? तो लपून गेला होता, लपला. कारण मी कशाला अडकलो? मायेमध्ये अडकलो. जीवरूप मी पासून आत्मरूप मी लपून बसला होता. हे गुरुदेवा, मी आत्मरूप माझी जीवरूप मला भेट करून दिली. नाही काय? मी तर खरं पाहिलं तर आत्मरूप आहे. हां, नाही काय? या जीवरूपाला तू माझी ओळख करून दिली, माझी मला भेट करून दिली. ते कृपापूर्ण दृष्टीने मला आत्मबोध घडविण्यासाठी करता अनुग्रह दिला. अनुग्रह देणे म्हणजे बोध देणे. बोध देणे म्हणजे नाम देणे. तुम्ही माझ्यावर कृपा केली, नाही काय? आणि मला आत्मबोध दिला म्हणजे अनुग्रह दिला, नाही काय? आणि माझी परमात्म्याची भेट करून दिली. मग आता कोण म्हणेल माझी परमात्म्याची भेट नाही झाली? तुमची परमात्म्याची भेट झाली की नाही? जोपर्यंत वृत्ती मोकळी होत नाही, ऐकून घ्या, जोपर्यंत तुमची वृत्ती मोकळी होत नाही तोपर्यंत जीवाचा उद्धार नाही. रात्रंदिवस काहीही करत बघा, कीर्तन, प्रवचन, पारायण, सप्ते, तीर्थयात्रा, काहीही करत करा, पूर्ण वेदपाठ करा, काही फायदा नाही. वृत्ती मोकळी व्हायला पाहिजे. आणि नामानं काय ते वृत्ती मोकळी होते. एका ठिकाणी राहते काय वृत्ती ती काय होते? अनादी काळापासून वृत्ती जशीच्या तशीच आहे. ती मोकळी झाली पाहिजे. मोकळी झाली की ती ऊर्ध्व होते, वर जाते, नाही काय? मग माझी परमात्म्याची भेट झाली, मला परमसुखाचा अनुभव आला. त्या सुखाला या जगात तोड
नाही आणि त्याच्यासारखे सुख दुसरे कोणतेच नाही. त्याला म्हणतात आत्मबोध. त्याला म्हणतो आम्ही अवस्था. आम्ही तुम्हाला म्हणतो अवस्थेला बसा, आम्हाला अवस्थेला बसायला तळा खायचे आहे का नाही. शेवटी आम्ही प्रबोध देऊन टाकतो, मोकळं करून देतो तुम्हाला, जा. मग परत या का पुन्हा तिकडे, तिथपर्यंत पोचा. समजलं काय? हां, मग हे उदाहरण दे तुझ्या या उपकारातून उतराई होण्याकरता. म्हणून हे सद्गुरुनाथा, या उपकारातून उतराई होण्याकरता या अनंत कोटी ब्रह्मांडातील, अनंत कोटी ब्रह्मांड किती आहे? एकच आहे काय? अनंत. अनंत म्हणजे किती? त्याचा अंदाज आहे का? उदाहरण सांगू, ब्रह्मांड कसं आहे, केवढं मोठं आहे? उंबर आहे, उंबर. उंबर उंबर आहे की नाही, त्या उंबराले फोडा, त्याच्यामध्ये काय निघते? बारीक 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 चिलट निघतात की नाही, ते एक ब्रह्मांड. आणि बंद्या उंबराले किती, वंद्या उंबराच्या झाडाला किती उंबर असतील, मोजता येईल काय? तेवढे ब्रह्मांड. इतके ब्रह्मांड, म्हणजे त्याला अनंत ब्रह्मांड म्हणतात. ते ब्रह्मांड मोजता येत नाही. मग अनंत ब्रह्मांडातील कितीही मौल्यवान वस्तू अर्पण केली, ब्रह्मांडातली कोणतीही मौल्यवान वस्तू तुम्ही अर्पण करा, बरोबर आहे, तरी त्या अपूर्णच. गुरुपुढे त्या अपूर्णच आहे. असं कितीला वाटते इथं बसलेल्यांना? बाकीचं सोडा, बाकीचं घरीच आहे. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. हां, ब्रह्मांडातील कितीही मौल्यवान वस्तू तुला अर्पण केली तरी त्या अपूर्णच ठरतील. चेतन वस्तूच्या अनुभवाच्या मोबदल्यात, चेतन वस्तू, तुमच्या आतमध्ये चेतन वस्तू आहे, बरोबर आहे, तुमच्या आतमध्ये चेतन वस्तू आहे. कारण त्या चेतन वस्तूचा, चैतन्याचा, त्या आत्मवस्तूचा, नाही काय, तुम्हाला सद्गुरूनं अनुभव आणून दिला. मग सद्गुरूनं तुम्हाला चैतन्याचा अनुभव आणून दिला, आत्मस्वरूपाचा अनुभव आणून दिला, तर तुम्ही दान काय देता? बोला, काय दान देता? बोलत जा ना. किती दान दिलं? बोला, अरे बोला. किस गली में खसखस, काहीच नाही, नाही काय. अहंकार किती, आम्ही हे दान दिलं, ते दान दिलं. आता तर सर्व दानं सुरू आहे, रक्तदान, हां नाही काय, अरे बाबा 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 अवयवदान, काय 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 दानच दान आहे बाबा, जाऊ द्या, काही घेणं नाही आपल्याला. अन्नदान. हां, मग चेतन वस्तूच्या अनुभवाच्या मोबदल्यात तुम्ही काय देता? ते जड वस्तू देता. मग त्या जड वस्तूचा काही उपयोग आहे काय? बरं, देता ते देता, काय हरकत नाही, द्या. पण तिच्यामध्ये बी अंदर कालवा कालव. 100 आणले होते, 50 गेले, 50च राहिले. विचारा तुमच्या मनाला, आहे की नाही ही परिस्थिती, सत्य परिस्थिती आहे की नाही? अरे त्या दानपेटीत, म्हणजे काय म्हणतात त्याले, गुरुदक्षिणेच्या पेटीत, बरोबर आहे, हातात 5 रुपये घेता, गुरुची पूजा करता, आणि वाजू नये म्हणून हात घालून ठेवता. वाजता कोणी म्हणून 5 रुपये दिले. आहे की नाही परिस्थिती? आहे, अनुभव आहे अनुभव. आणि काय कहतं, एका नोटीचे 2 तुकडे, तर एक दुसरीचं तुकडं, ते दुसरीचं तुकडं, मग ते टाकतात. म्हणजे चालायचं कामच नाही. आम्हाला तो अनुभव आहे म्हणून सांगून राहिलो. म्हणजे सद्गुरूविषयी तुमच्या अंतःकरणात किती प्रेम आहे हे पहा. आम्ही तर पहिले सांगतो, नाही काय, द्यायचं असेल निस्वार्थ बुद्धीने द्या, नाही तर नाही दिलं तरी चालेल, नाही दिलं तरी चालेल. हां, मग कुशाला द्यायचं, पाया लागले असे किती बहादर आहे. आणि सर्वात पहिला नंबर पाहायला भेटीन तुम्हाला. गुरुपौर्णिमे काही लांब नाही राहिले. हां, कठीण आहे रे बाबा, काय परमार्थ आहे. अरे अरे अरे, भयंकर भयंकर. आणि जेवढे आपले सत्संग झाले एवढे कोणाचेच झाले नाही.
म्हणजे तुम्ही डोक्यात किती बसवलं याच्यावरून समजते. मग एवढी चेतन वस्तू अनुभवाच्या मोबदल्यात तुम्ही जड वस्तूचं दान देता, त्याचा काही फायदा आहे? पण चला बा आपल्या मनाची चला की आपण काही ना काही गुरु करता करत तर नाही, तेवढं काही बरोबरी तर होत नाही, पण दिलं. ब्रह्म त्रिकाल बाधित आहे. ब्रह्म हे त्रिकाल बाधित आहे. ब्रह्म पहिले होतं, आताही आहे, पुढे ब्रह्म जसंच्या तसं राहील. तिच्यामध्ये बदल होणार नाही, कारण काल परिच्छेद नाही. त्या ब्रह्माला, ते ब्रह्म त्रिकाल बाधित असल्यामुळे त्याला काल परिच्छेद नाही. ते काल होता आणि आज नाही आणि पुढे राहणार नाही असं काही नाही. जड वस्तू किती मौल्यवान असल्या तरी कालमानानं त्या नष्ट होतात. जे जड वस्तू आहे, जड वस्तू म्हणजे जिच्यामध्ये चैतन्य नाही अशी वस्तू, उदाहरणार्थ मोबाईल धरा, हे स्टँड धरा, नाही काय, कपडे धरा, कोणती वस्तू आहे? सर्व जड वस्तू आहे. कालमानानं नसतं. हे घर धरा, घर, हा पंखा धरा, अरे आज ना उद्या घर जरी आज बांधलं तरी 100-150 वर्षानं हे घर पडेल की नाही, आहे का नाही? हां, म्हणजे कालमानानं काही प्रत्येक वस्तू जी जड वस्तू आहे हे काय होते? नष्ट होते. हां, नष्ट झाल्यानंतर पुन्हा आपण ती काय करतो? ती पुन्हा प्राप्त करण्याकरता प्रयत्न करतो. म्हणून अशा वस्तू अर्पण करून आत्मानुभूतीच्या देण्यातून कसे उतराई होऊ, अशा जड वस्तू आम्ही गुरुला देतो. मग तुम्ही गुरुपासून कसे काय उतराई व्हाल, गुरुचे उपकार तुम्ही कसे, हां बरोबर आहे. कल्पना करा. कल्पना उदाहरण दिलं इथं. एका उदार व्यक्तीने दुसऱ्याला कल्पवृक्ष म्हणून भेट दिला. कल्पवृक्ष माहीत आहे? त्या झाडाखाली बसल्यानंतर काही इच्छा केली पूर्ण होते. मग त्या भेटीची परतफेड, आता त्या कल्पवृक्ष तर दिला आपल्याला, मग आपली कोणती इच्छा, आपण लखोपती होऊ शकतो, करोडोपती होऊ शकतो, मोठ्या मजल्या बांधू शकतो, सर्व काही करू शकतो. पण ती भेट आपल्याला मिळाली. एखाद्या मनुष्यानं, उदार मनुष्यानं आपल्याला ते कल्पवृक्ष दिला, तर त्या भेटीची परतफेड आरशात पडलेल्या रत्नहाराचे प्रतिबिंब देऊन होईल काय? होईल. रत्नहार आहे, आरशात पाहिला, बरोबर आहे. हा आरशात पाहिलेला रत्नहार मी देतो, कारण यानं मला कल्पवृक्ष दिला. मग आरशात पाहिलेला जो रत्नहार खरा का खोटा? आणि तो देता, हां, असे प्रतिबिंब देणारा व त्याने कल्पवृक्षाच्या भेटीची परतफेड करू पाहणारा अळानी मूर्ख उपकारातून कसा काय उत्तीर्ण होईल? गुरुच्या उपकारातून तो कधीच उत्तराही होऊ शकत नाही. कारण चिंतामणी मिळवण्याच्या मोबदल्यात चिंतामणी आता पहिले कल्पवृक्ष झालं, आता कशाचं? चिंतामणी. चिंतामणी म्हणजे तुमची कोणतीही इच्छा पूर्ण करतो. तर चिंतामणी मिळवण्याच्या मोबदल्यात फुटकी काच देऊन त्या उपकाराची परतफेड करता येईल काय? द्या मला चिंतामणी, घेतलं मी चिंतामणी, आता फिकीर नाही, आणि त्याच्या बदल्यात काय दिलं? काच, फुटकी काच. बरोबरी होईल काय? नाही. मग मी त्या उपकाराची परतफेड करील अशी अहंकाराची दृष्टी ज्याच्याजवळ आहे, त्या कोणत्या चतुराईने, कोणत्या बुद्धीने गुरुच्या उपकारातून उतराई होईल? होईल काय? कोणाही मोठ्या शहाण्याला तसं करता येणार नाही. बंदी जगातले कोणतीही वस्तू द्या मौल्यवान, गुरुचे उपकार फिटत नाही, कधी फिटणारही नाही, कधीच फिटणार नाही. उदाहरण दुसरं, पशु राजाप्रमाणे. पशु म्हणजे माहीत आहे? पशु माहीत आहे ना? कोणता पशु धरता तुम्ही? बोला. पशु कोणता? वाघ, सिंह, लांडगा, हत्ती, बैल, गाढव, डुक्कर, घोडा, बरोबर आहे ना? हां, मग पशु राजाप्रमाणे कधी सिंहासनावर बसतो का? नाही. एखादा बसला असेल ना. हां, किंवा भिकाऱ्याला कधी सम्राट होता येत नाही. भिकारी माणूस आहे, त्याला राजा होता येईल नाही, होईल काय?
नाही. या दोन्ही गोष्टी घडणे अतिशय कठीण आहे. तेवढी जीवाला आत्मपद लाभणे अवघड आहे. इतकं कठीण आहे. आत्मपद मिळणं सोपी गोष्ट नाही आणि अनायसेच तुम्हाला त्याचा अनुभव आलेला आहे. परंतु श्रीगुरु ही किमयासुद्धा करून दाखवतात. बाबा रे, तुझ्या आतमध्ये तुझं जे स्वरूप आहे ते तू आता पहा. गुरु उदार होतात, तुम्हाला नाम देतात आणि तुम्हाला तुमचं आत्मस्वरूपाची ओळख करून देतात. मग हे लक्षात घेऊन अशा किमयागार श्रीगुरूंना आपले शरीर, आपले अंतःकरण, आपले धन अर्पण करावे. कोण काय काय अर्पण करते, किती अर्पण करते, हे ज्याचं त्यानं पाहत बसा. काय सांगितलेलं आहे? शरीर, अंतःकरण म्हणजे मन आणि धन अर्पण करावे. त्याच्या आवश्यकतेप्रमाणे त्याची सेवा करावी. सेवा करावी, बरोबर आहे. असे केल्याने त्याच्या ऋणातून थोडीफार तरी आपल्याला उत्तीर्ण होता येईल. हा फक्त समज आहे. उत्तीर्ण होता तर येतच नाही, परतफेड तर कधी होतच नाही. पण तेवढंच आपल्या मनाला समाधान, तन मन धन अर्पण करा. ज्याला श्रीगुरूंनी कृतार्थ करून ऋणी केले आहे त्याने जर भक्तिभावाने तन मन धन अर्पण करून पहा, श्रीगुरूनं शिष्याला कृतार्थ केलं म्हणजे शिष्या ऋणी झाला, बरोबर आहे. मग त्यानं काय करायचं? भक्तिभावानं तन मन धन अर्पण करून श्रीगुरूची जर सेवा केली नाही, तन मन धन, कारण गुरुचे उपकार तर कधी फिटत नाही, पण त्यानं तन मन धन अर्पण करून त्या गुरुची सेवा केली नाही तर तो अधोगतीला जातो. अधोगतीला, अधोगतीला म्हणजे नरकात. त्याला स्वर्गही मिळत नाही. अधोगती. प्रत्यक्ष ईश्वर सुद्धा त्याला अडवू शकत नाही. सावध व्हा. उदाहरणार्थ तन मन धनानं अर्पण नाही केलं तरी चालते. अंतःकरण शुद्ध ठेवा, फक्त भाव ठेवा, श्रद्धा ठेवा, नामस्मरण सुरू ठेवा आखरीपर्यंत, मरेपर्यंत. खलास. अर्ध्या रस्त्यात गेले, पुन्हा परत आले की पुन्हा 184मध्ये अडकाल. तिथून सुटणं नाही. ईश्वरसुद्धा तिथं माफ करणार नाही. कारण इतर फुटकळ सामुग्रीने जी गुरु सेवा करतात, फुटकळ सामुग्री आहे का नाही, ते जणू श्रीगुरूंना, श्रीगुरूंची फसवणूक करतात. बरोबर आहे. यथार्थ विचार केला असता तन मन धनाच्या सेवेबरोबर त्यांनी दिलेल्या साधन मार्गाचे अनुष्ठान करणे हे सर्वात जास्त प्रिय आहे. सद्गुरूनं तुम्हाला जे नाम दिलं त्याचं अनुष्ठान करणं, नाही काय, त्याचं नामस्मरण करणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. बरोबर आहे. आणि तीच खरी काय आहे? सेवा. कारण तन मन धनाची सेवासुद्धा माईक आहे. तन दिलं, मन दिलं, धन दिलं, अरे हे काय आहे? माईक आहे. कारण तन मन धन हे कधी ना कधी नाश पावणारच आहे. मग सद्गुरूने एवढं दिलं पण आपलं समाधान म्हणून तन मन धन अर्पण करून द्यायचं. कारण तरीसुद्धा ऋण फिटणार नाही. कारण हे तन मन धन काय शेवटी माईकच आहे, नाही काय. साधन सेवा सुद्धा जर तत्वता माईक आहे, म्हणजे तुम्ही देता हे जर माईक आहे तर बाकीच्या सेवाचा काय पाळ? बाकीच्या सेवा काय, काही फुटकर सेवा, काही फायदा नाही त्याचा. हां, म्हणून हे श्री गुरु साधक सांगून राहिला कोणाला, म्हणजे विनवणी करून राहिला आपल्या गुरुला, हे श्री गुरु, हे स्वामी, तू भवरोगावरील अवचार करणारा तत्वज्ञ वैद्य आहेस. भवरोग म्हणजे जीवाचा उद्धार करणारा तू कोण आहे? वैद्य आहे. त्याचा मी आत्ताच प्रत्यक्ष अनुभव घेतला. म्हणजे आत्ताच मी त्याचा अनुभव घेतला आणि त्या आनंदाला मी सामोरे झालो. मग तो आनंद तुम्हाला भेटला की नाही सांगा? त्या आनंदातून तुम्ही गेले की नाही पहिले सांगा? आता काही त्या आनंदात आहे, काही त्या आनंदातून गेले, बरोबर आहे. तरीसुद्धा ते आनंद उपभोगतातच. अवस्था दिल्यानं वृत्ती शांत केली प्रबोधानं
तरीसुद्धा तो आनंद त्याला उपभोगता येतो, नाही काय? कारण तो त्या अनुभवातून गेलेला आहे, नाही काय? अवस्था होत नाही असं नाही, अवस्था होते, परंतु एकदम त्याचा श्वास वाढतो. वाढल्यानंतर त्या श्वासामध्येच त्या भगवंताशी एकरूप होतो. झाला त्याशी एकरूप. डोळ्यामध्ये, डोळ्यात तो एक बिंदू, डोळ्यातला एक बिंदू म्हणजे भगवंताची भेट. लक्षात घ्या, तो डोळ्यातला एक बिंदू, एक आसू म्हणजे भगवंताची भेट. जेवढ्या श्रद्धेनं तुम्ही तुमच्या डोळ्यातून अश्रू येतात, बल्कि त्याच्या कितीतरी पटीनं तो तुमची याद करते, आठवण करतो. कोण? भगवंत. पण तो आहे निर्गुण, तो आहे निराकार, तो दिसत नाही, तो त्याच्या द्वारे जाणला जातो. बरोबर आहे? हां, माझा अविद्या हा रोग तू बघता बघता नाहीसा केला. माझ्या ठिकाणी अज्ञान होतं, अज्ञान होतं, ते अज्ञान पाहता पाहता तुम्ही काय केला? तो नाश केला. मी देह आहे या भ्रमाच्या रोगाने मी बेजार झालो. आतापर्यंत मी देह आहे म्हणत होतो, हे माझं नाक आहे, तोंड आहे, हात आहे, पाय आहे, मी देह आहे, हे माझे नातेवाईक आहे, नाही काय, हे माझे जातीचे, समाजाचे, अमुक टमुक, असं म्हणून 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 त्या भ्रमानं मी बेजार झालो. तो रोगच झाला होता मला. त्यामुळे मी देहा एवढा आहे, एवढाच फक्त संकुचित भाव माझ्याकडे होता. मी एवढाच आहे. पण खरोखर तुम्ही एवढे आहात का? हा, अनुरेणुहुनी थोकळा तुका आकाश आहे एवढा. अरे हे विश्वची माझे घर, ऐशी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची जाहला. कोण? तो प्रबोध सांगते आमचा, की तुम्ही लहान नाही, तुम्ही केवढे? आबाबाबाबाब, ब्रह्मांड सुद्धा तुम्ही काखेत घेतलेलं आहे. एवढं तुमचं स्वरूप आहे, एवढे मोठे तुम्ही आहात. बरोबर आहे? अशा या माझ्या रोगी अवस्थेत तू माझ्या उत्तमात उत्तम उपचार केला. ओम या प्रणवाक्षरामध्ये, ओम भगवंतानं सांगितलं आहे गीतेमध्ये, ओम हे माझं स्वरूप सांगितलेलं आहे. ओम हे एकाक्षर ब्रह्म. बरोबर आहे? मग हे ओम हे प्रणवाक्षरामध्ये अशा आकाराची अर्धमातृका, म्हणजे आपण ओम कसं लिहितो, असं तिना टाकळा काढतो आणि त्याच्यानंतर असं, आणि वरून अर्धा चंद्र. बरोबर आहे? आणि अर्ध्या चंद्रावर टिक्की. बरोबर आहे? तर असा ओम म्हणजेच अकार, उकार, मकार, म्हणजे सत्वगुण, रजोगुण, तमोगुण, म्हणजे स्थिती, त्याच्यानंतर वाढ आणि शेवटी उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय. सत्वगुण, रजोगुण, तमोगुण, ब्रह्मा, विष्णू, महेश, हे म्हणजे ओम. असं एवढं मोठं. त्याच्यावर जे अर्धचंद्र आहे, ते अर्धचंद्र म्हणजे जीवसूचक. तिच्यावर जे असं अर्धचंद्र असते ना, ते जीवसूचक आहे. जीवाचं ते काय प्रतिमा आहे. बरोबर आहे? आणि तिच्यावर जे टिंब असते ते आत्मसूचक आहे. टिंब देतो ना आपण, असं काढतो, ते जीवसूचक झालं, टिंब आत्मसूचक झालं. याचा अर्थ काय? किंवा जो जीव आहे हा जीव ब्रह्मरूप आहे, असा त्याचा अर्थ होतो. हा जो जीव आहे अर्धचंद्रवाला, हा ब्रह्मरूप आहे. म्हणून ओमला महत्त्व आहे. असा जीव ब्रह्मरूप आहे, असा त्या दोन्हीचा मिळून संकेतार्थ आहे. याच जणू ब्रह्मरसाने तू मला किती चांगल्या प्रकारे उपचार केलास, म्हणजे तू ब्रह्म आहे असा अपरोक्ष अनुभव आणून दिलात. आणि असा अपरोक्ष अनुभव प्रत्यक्षात अनुभव सद्गुरू आणून देतात. कोणाला? शिष्याला. कारण ब्रह्मांडाला व्यापून आहे. जे ब्रह्म आहे
जो परमात्मा आहे हा ब्रह्मांडाला व्यापून आहे. केवढं मोठं ब्रह्मांड आहे त्याचा अंदाज करता येत नाही. त्या ब्रह्मांडाला व्यापून ब्रह्म आहे. एवढं असूनसुद्धा ते शिल्लक राहिलेलं आहे. एवढं असून शिल्लक आहे. बरोबर आहे. आणि ते तुम्ही आहात. ते तुम्ही आहात असा अनुभव झाल्याने मी सुद्धा तेवढाच व्यापक झालो. म्हणजे ब्रह्मांडामध्ये मी आत्मा भरून उरलो, शिल्लक राहिलो. ब्रह्मांडापेक्षा व्यापक झालो मी. कोण सांगते? आमचा प्रबोध सांगते. बरोबर आहे. पहा, उदाहरण दिलं. कोण आहे? एका साधूने, साधूचं उदाहरण आहे. एका साधूनं योगबळाने जर एखाद्याचे मरण चुकवले. आता काही काही मोठे मोठे योगी असतात नाही काय, चांगदेव नाही काय, काय करत होता चांगदेव? मेलेले मुर्दे जिवंत करत होता. मोठे मोठे योगी अजूनही आहे की मेलेला मनुष्य ते जिवंत करतात. मग ते उदाहरण दिलं आहे. कोण्याही एखाद्या साधूने आपल्या योग बळाने जर एखाद्याचे मरण चुकवलं म्हणजे त्या जीवाचा काय केला? त्यानं उद्धार केला. एखाद्या साधूनं समजा एखाद्याचा उद्धार केला तर त्याला एका मरणातून सोडविलेले असते. म्हणजे बा पुन्हा सांगतो, एखाद्या साधूनं आपल्या योगाच्या बळानं, योगाच्या ताकदीनं एखाद्या मनुष्याला मरणापासून सोडवले. एकालाच. बरं, कितीला? फक्त एकालाच. त्या ऋणातून त्याला मुक्त होता येत नाही. कारण त्यानं मरणातून काय केले? त्यानं मरणातून सोडवलं. म्हणून तो त्या योगाचे उपकार विसरत नाही. मग त्यानं किती जीवाचा उद्धार केला योगबळानं? हां, समजलं नाही काय? अरे एक योगी आहे आणि एखादा सामान्य मनुष्य आहे. आपल्या योगाच्या बळानं त्यानं काय केलं? त्याचं मरण चुकवलं. म्हणजे त्या जीवाचा काय केला? उद्धार केला. बरोबर आहे. मग कितीचा केला? फक्त एकाचाच केला. बरोबर आहे. मग त्याचा उद्धार केला तर त्याच्या ऋणातून तो मुक्त होईल काय? नाही होणार. मग ही गोष्ट एवढी साधीसुधी आहे. मग ज्याने आपल्या प्रभावाने कोट्यावधी जन्ममरण चुकवलं, त्या श्रीगुरूंनी दिलेल्या अनुग्रहाची गोडी अजोड आहे, अनुपम्य आहे. गुरुनं एका जीवाचा नाही उद्धार केला. किती? जितके नामधारक आहे तेवढ्याचा उद्धार केला. मग त्याची थोरवी कशी असेल? श्रीपाद बाबानं अनेक जीवाचा उद्धार केला. आणि ती श्रीपाद बाबाची ही काय आहे? मालिक आहे. समजून राहिलं काय? हां, म्हणजे श्रीपाद बाबानं आपल्याला जे नाम दिलं हे गुरुकृपेनं आणि परंपरेपासून चालत आलेलं आहे. एवढी तर तुमची खात्री आहे. हां, मग सद्गुरू कार्य कसे करतात? आता श्रीपाद बाबाचं एक उदाहरण सांगतो तुम्हाला. एक दुसरी भाषा बोलणारा, म्हणजे कोणती भाषा होती त्याची, ते आपल्याला समजा बोलता काहीतरी समजते का आपल्याला? हां, दुसरी भाषा बोलणारा एक मनुष्य, त्याला 3-4 भाषा येत होता. त्याची कन्नड भाषा येतच होती, पण बाकीच्या 2-3 भाषासुद्धा त्याला मराठी येत होती, हिंदी येत होती. मग तो गेला बाबाकडे, श्रीपाद बाबाकडे नाही काय. मग बाबानं त्याला मराठीमध्ये समजून सांगितलं, त्याला नाम दिलं. त्याला काय झाली? अवस्था झाली. त्याच्यानंतर अवस्था झाल्यानंतर काही दिवसांनी त्याला प्रबोध दिला नाही काय. पण प्रश्न असा आहे की तो काय म्हणे की बाबा म्हणे मी
मी तर आहे म्हणे कन्नड माणूस, नाही काय, मला तर हे ज्ञान सर्वांना सांगावं लागते. मग हे कसं काय सांगू? बाबाने त्याला उत्तर दिलं, हे बा, तुझी भाषा कन्नड आहे, पण तुला इंग्रजी येते ना, अस्खलित इंग्रजी येते ना, मग असं कर ना, तुला जे ज्ञान मिळालं ते इंग्रजीत सांग सर्वांना, नाही काय, म्हणजे त्या जीवाचा काय होईल, उद्धार होईल. म्हणून श्रीपाद बाबानं त्यांना काय दिला, अधिकार दिला. एकाच जातीचे नाही, एकाच समाजाचे नाही, असे श्रीपाद बाबानं कित्येक अधिकारी तयार केले आणि ते अधिकारी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरून राहिले, कार्य करून राहिले. हे सर्व श्रीपाद बाबाची कृपा आहे. भाषा कळून राहिली? हां, म्हणजे प्रत्येक भाषेतला एक एक अधिकारी करून दिला. रावलेला असताना जेवढे प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक 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 साधक होते ना, प्रत्येकाला एकेकाला अधिकार दिला. त्यामध्ये बुलढाणा जिल्हा इंगळे महाराज, बरोबर आहे, राहुरी बेलाळी काका, नाही काय, सोलापूर ते माने काका, अशा प्रकारे प्रत्येक एकेका माणसाला, जिल्ह्यातला एकेका माणसाला बाबानं अधिकार दिला की त्या जिल्ह्यामध्ये त्यानं कार्य केलं पाहिजे आणि हे जीवाच्या उद्धाराचं कार्य पूर्ण होऊन अनेक जीवाचा उद्धार व्हायला पाहिजे, हा उद्देश श्रीपाद बाबांचा होता. केवढं मोठं मन, केवढी मोठी दया त्यांच्या ठिकाणी होती. अरे आम्ही तर काहीच करत नाही, एकूण तिकून काय करतो तेही चालले जातात, इकडून येतात इकडून चालले जातात. हां, कठीण आहे. तसं काही नाही. तर बाबाचंही असंच होतं. पूर्ण गाव बाबानं अनुग्रह दिला, पण त्यातले अर्धे गेले, जाणारच आहे, काही जातात काही येतात, काही जातात काही येतात, असं होणारच आहे. फक्त शेवटपर्यंत जो टिकला तो तरला, हे लक्षात घ्या, बरोबर आहे. मग श्री गुरूंनी दिलेल्या अनुग्रहाला यश आले, म्हणजे त्याला अनुभव आला. आणि हे जाणण्याची मुख्य खूण ही की त्या अनुग्रहाविषयी अनुगृहीताला वाढते प्रेम वाटू लागते. काय होते? सुख घडोघडी वाढू लागे. मग आमचं प्रेम हे भगवंताविषयीचं प्रेम, नामाविषयीचं प्रेम वाढू लागलं की कमी होऊ लागलं, हे ज्याचं त्यानं ठरवायचं आहे. तुमचं तुम्हाला समजते कमी झालं का जास्त झालं तर, बरोबर आहे. आणि त्याला राहून त्या क्षणाची मोठ्या आवडीनं काय होते, आठवण येते. ती आठवण आली, प्रेम वाढतं असलं म्हणजे त्याला आठवण येते. आणि आठवण आली की आपोआपच काय होते, त्याच्या ठिकाणी अष्टसात्विक भाव जागृत होतात. त्याच्या डोळ्यामध्ये आपोआपच अश्रू येतात, सांगायचं काम नाही. किंवा बरोबर अंगावर काटे, सांगायची गोष्ट नाही, आपोआपच. त्याला म्हणतात सुख घडोघडी वाढू लागेल. लौकिक लाभासाठी मंत्र सांगणारे आणि यंत्राच्या तांत्रिक उपासना करणारे सर्वीकडेच आहे. कोणी यंत्र सांगतो, कोणी मंत्र सांगतो, कोणी तंत्र सांगते, कोणी काही सांगते, कोणी काही सांगते, हे करा ते करा. लागू तितके कवडीचे 100 भेटतात मंत्रतंत्र सांगणारे, बरोबर आहे. पण भवरोगाच्या भयातून कायमची सुटका करण्याचे सामर्थ्य त्यांच्याजवळ नाही. जीवाच्या उद्धाराचं सामर्थ्य त्यांच्याजवळ नसते. हां, म्हणून सद्गुरू हे फार दुर्मिळ आहे. काय सद्गुरू कसे आहे? दुर्मिळ म्हणजे भेटत नाही. सद्गुरू भेटणं हे अतिशय दुर्मिळ आहे. म्हणून सद्गुरू फार दुर्मिळ आहे. कारण ते ब्रह्माचा अपरोक्ष अनुभव आणून द्या. जो ब्रह्माचा अपरोक्ष अनुभव आणून देतो, प्रत्यक्ष अनुभव आणून देतो, असे सद्गुरू दुर्मिळ आहे. मग गुरु लागू तितके आहेत. पहा बरं किती गुरु आहे. बाबा जिकडे पाहसान तिकडे, अरे बापरे, कीर्तन केलं गुरु, प्रवचन केलं गुरु, सप्त्या केला गुरु, भागवत केलं गुरु, अरे बाबा काही वेदांत ज्ञानी गुरु, लागू तितके गुरु आहेत. पण जीवाचा उद्धार करणारा सद्गुरू हा मात्र दुर्मिळ आहे. तो भेटत नाही. व त्यामुळे संसाराचा एका क्षणात भान होत. अपरोक्ष अनुभव आला, ब्रह्मस्वरूपाची अनुभूती आली की ताबडतोब एका क्षणामध्ये काय होते, संसाराचा बाध होऊन जातो. म्हणजे संसार खलास होऊन जातो. हां, म्हणजे संसार असून नसल्यासारखा
होतो. हे श्रीगुरु मला अनुग्रह दिला. हे त्या साधकाचे शब्द आहेत. साधक काय बोलून राहिला आहे. हे श्रीगुरु मला अनुग्रह दिला, त्यामुळे माझा अहंकार बाधित झाला. माझ्या ठिकाणी जो अहंकार होता हा बाधित झाला. म्हणजे अहंकार शिल्लक राहिला नाही. तो बाधित होताच मला महासुखाचा आत्मलाभ झाला. हे त्या अनुभवाचं फळ आहे. असा अनुभव पाहिजे. केवळ म्हणजे एकमेव भेदशून्य ब्रह्म, त्याचा अपरोक्ष अनुभव म्हणजे कैवल्य. अपरोक्ष अनुभव म्हणजे प्रत्यक्ष अनुभव म्हणजेच कैवल्य. कैवल्य पाहायला इकडे तिकडे जावं लागत. कैवल्य कुठे कुठे आहे कैवल्य? आपल्या जवळच आहे. काही कुठं जाणं पडत नाही. अपरोक्ष तुमच्या ठिकाणी असलेला अपरोक्ष अनुभव म्हणजेच कैवल्य. बरोबर आहे. भेद व द्वैताच्या भ्रमातून मुक्ती म्हणजे कैवल्य. तुमच्या ठिकाणी असलेला भेद, तुमच्या ठिकाणी असलेला द्वैत, तुमच्या ठिकाणी असलेला जे मत्सर हे नाहीसं होणं म्हणजे मुक्ती म्हणजेच कैवल्य. त्या कैवल्याचे दान देणारा त्रिभुवनात सद्गुरूसारखा कोणीच नाही. आणि त्यामुळे संसाराचे सत्यत्व, त्या संबंधी असणारी आसक्ती काय होऊन जाते? नाहीशी होते. आणि तो संसार बाधित होतो. बाधित होतो म्हणजे काय? तो संसार राहत नाही. संसार तर करतो, संसार करताना तर दिसतो, पण तो बाधित होतो. बरोबर आहे. म्हणून हे श्रीगुरु आता माझी एक प्रार्थना आहे. का त्या शिष्यानं गुरुजवळ काय केली? प्रार्थना केली. एक प्रार्थना केली. कोणती प्रार्थना केली? श्रीगुरु आता माझी एक प्रार्थना आहे. शक्तिपाताच्या सामर्थ्याने मला जो आत्मस्वरूपाचा अपरोक्ष अनुभव मिळाला. काय कोणता शब्द आला? शक्तिपात. तुमच्यावर काय झालेलं आहे? नामाच्या द्वारे शक्तिपात झालेला आहे. शक्तिपाताच्या सामर्थ्याने मला जो आत्मस्वरूपाचा अपरोक्ष अनुभव आला तो तात्कालिक व म्हणून अस्थिर आहे. तो अस्थिर आहे. तो दृढ अपरिवर्तनीय नाही. या महासुखाचा माझा मला अखंड अनुभव मिळेल असा उपाय सांगावा. पहा, समजलं काय वाक्य हे? शक्तिपात झाला, नाम मिळालं, अवस्था झाली, शक्तिपात झाला. पण हा जो अनुभव आहे नाही का, हा कसा आहे? अस्थिर आहे. कसा आहे? स्थिर आहे का तो? स्थिर आहे का तो? नाही, अस्थिर आहे. मग तो अनुभव स्थिर होण्याकरता, त्या महासुखाचा मला अखंड अनुभव मिळण्याकरता तो अनुभव कसा पाहिजे? अखंड पाहिजे. त्याच्यामध्ये खंड पडायला नको असा उपाय सांगा. आता अखंड अनुभव कसा आहे? अखंड अनुभव कोणता आहे? आता हे तुम्हाला सर्वांना, ज्याचा प्रबोध झाला त्याला सर्वांना माहीत आहे. सांगायची आवश्यकता नाही. आता सांगितलं अनितानं, बंगला खूप बनायावे आणि अंदर नारायण सोयावे. बंगला आहे हा बंगला. हे शरीर म्हणजे काय? आणि तिच्यामध्ये आम्ही नारायणाला झोपवलं म्हणजे झोपणं म्हणजे काय? अज्ञानी. त्याला आत्मस्वरूपाची प्राप्ती नाही म्हणजे तो जीव झोपला. काय झोपला की नाही? अंदर नारायण सोयावे, बंगला खूप बनायावे, आवत जावत किशे न देखा. तो येतो काय, जातो काय, येतो काय, कोणी पाहिलं काय त्याला? कोणाला दिसला काय? मग तो नाही काय आहे? आवत जावत किशे न देखा वही बडा अचंबा बे. मोठा आश्चर्य आहे ते. अरे तो येतो जातो तुमच्या आतमध्ये, आश्चर्यकारक गोष्ट आहे. तो दिसत नाही. पहा किती मजेशीर आहे. आणि बंगला खूप बनाय. इस बंगले को 9 दरवाजे. बंगल्याला किती दरवाजे? 9 दरवाजे. डोळे, नाक, कान, नाही काय, जीभ, त्वचा, हे 9 दरवाजे त्या बंगल्याला आहे की नाही? आणि त्या खिडकीतून तो पाहतो.
कानानं ऐकतो, नाकानं श्वास घेतो, डोळ्यानं पाहतो, तोंडानं बोलतो, मूत्रेंद्रिय आहे, गुदेंद्रिय आहे, वगैरे वगैरे. हिचं बंगले को 9 दरवाजे. या बंगल्याला म्हणजे हे जे इंद्रिय आहे याला किती किती दरवाजे आहे? 9 दरवाजे. व 10वा बंद आहे. कळलं काय? इस बंगले को 9 दरवाजे, बीच पवन का खंबाबे. बीच पवन का खंबाबे मध्ये बीच पवन म्हणजे वाऱ्याचा खांबा आहे. आणि तो तुम्हाला मिळालेला आहे. आणि मग कसं म्हणता अंधार नारायण सोयाबी. कठीण आहे, कठीण आहे रे बाबा, कठीण कठीण. हे बा काहीच नाही. ज्याला नाम मिळालं त्यानं नामावर भाव ठेवायचा, श्रद्धा ठेवायची. ज्याचा प्रबोध द्याला त्यानं प्रबोधावर श्रद्धा ठेवायची आणि खुशीमान तरून जायचं, खुशीमान तरून जायचं. कारण तरणं हे श्रद्धेच्या पोटी आहे. भाव कमी झाला, विश्वास उडाला, पुन्हा तो परत जीवरूपात येतो आणि पुन्हा दुःखात पडतो. लक्षात घ्या. याच्याकरता हात जोडून मेहरबान विनंती करतो की सर्वांनी इकडे लक्ष द्या. फक्त काय करायचं तुम्हाला? काही खर्च आहे काय? फक्त विश्वास ठेवायचा, श्रद्धा ठेवायची आणि आपला प्रबोध सुरू ठेवायचा किंवा आपलं नामस्मरण सुरू ठेवायचं. बस खाला काहीच करणं नाही पडत. पण ते पक्क होण्याकरता अधूनमधून काय असते? सत्संग. सत्संग ऐकल्याशिवाय त्याचा काहीच फायदा नाही. बस करू. किती वाजले? अरे बाबा 9:30 झाले. बस करू काय? 1 तास झाला का भाऊ? झाला? 1 तास झाला? अरे मेले. बस करतो. हां हां हां. तर आज आपण सर्वजण या ठिकाणी एकादशीच्या निमित्तानं जमलो. मलकापूरवाल्या म्हणजे मलकापूरला राहणारे आहे त्या साधकाकरता त्यांनी 9 तारखेला तिथं 12 वाजेला हजर राहायचं. कशाकरता? ते हॉल वगैरे साफ करण्याकरता, भांडे काढणं, पाणी भरणं, भांडे साफ करणं, त्याच्याकरता फक्त 1-1.5 तासाचं काम आहे. 9 वाजेला तिथं 12, 12:30ला हजर राहायचं. कुठं? गाडेगाव मंदिर. आणि बाकीच्यांनी सर्वांनी गुरुपौर्णिमेला तिथं 9, 9:30पर्यंत हजर व्हायचं. जर कोणाला माहिती नसेल तर आपल्या नातेवाईकांना ही सूचना द्यायची की तिथं हजर राहा. बरोबर आहे? अशा प्रकारे गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम हा आपल्याला साजरा करायचा आहे. बाकी काही सांगत नाही. बरोबर आहे? हां हां. बरं ठीक आहे. तर आज झालेली सेवा सद्गुरू श्रीपाद बाबांच्या चरणी अर्पण करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. पुंडलिक वरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. राष्ट्रसंत सद्गुरू श्रीपाद बाबा की जय. सच्चिदानंद रामदास बाबा की जय. सब संतन की जय.